बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणाशी संबंधित जन्म प्रमाणपत्र तपासणीवरनं अमरावतीत पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मनपा कार्यालयात घेतलेल्या बैठकीत थेट इशारा दिला आहे की कितीही धमक्या आल्या तरी आम्ही घाबरणार नाही। काय आहे ही संपूर्ण घटना पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। अमरावतीत शुक्रवारी पुन्हा एकदा मोठी राजकीय चर्चा झाली। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मनपा आयुक्त कार्यालयात 1.5 तास चाललेल्या विशेष बैठकीत सहभाग घेतला। ही बैठक मुख्यतः बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणाशी संबंधित 1990 नोंदणीकृत जन्म प्रमाणपत्रांच्या तपासणीसाठी होती। यापूर्वी 1990 जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश देण्यात आला होता। सोमय्या यांनी बैठकीदरम्यान सांगितले की मनपाने या 100% प्रमाणपत्रांची तपासणी करून रद्दीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे आणि यासाठी त्यांनी मनपाच्या टीमचे खास आभार मानले। मी अमरावती महापालिकेची जी टीम आहे त्यांना धन्यवाद देतो। 21 ते 90 पैकी फक्त 17 ते 8 लोक हे उशिराचे प्रमाणपत्र घेण्यासाठी महापालिकेत आले होते। पुन्हा एकदा आकडा रिपीट करतो, 21 ते 90 पैकी 17 ते 8 आले, म्हणजे जवळजवळ 485-90 लोक हे कोण जे अमरावती जिल्हाधिकारीकडे गेले, तहसीलदारकडे गेले, उशिराचे विलंबित जन्म प्रमाणपत्र मागितले आणि हे 490 लोक जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी अमरावती महापालिकेत आले नाही। त्या 490 लोकांचं इन्व्हेस्टिगेशन करावं अति उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी केली आहे। तथापि यामध्ये एक मोठा प्रश्न उभा राहिला। एकूण 2190 लोकांपैकी 1708 लोक मनपात तपासणीसाठी आले होते, पण 490 लोक अजूनही अनुपस्थित आहेत। यावर थेट प्रश्न उपस्थित करत किरीट सोमय्या म्हणाले, हे 490 लोक कुठे आहेत, ते उपस्थित का झाले नाहीत? बैठकीदरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गैरहजेरी लावल्याची चर्चा होती। यावर प्रतिक्रिया देताना एका पत्रकाराच्या प्रश्नावर सोमय्या यांनी थोडक्या शब्दात उत्तर दिलं, तुमचा टोन खाली करा, हे माझं काम नाही। भाऊ तुमचा टोन खाली दे। मुद्दा असा आहे, मी माझं काम करीत आहे। जे अपात्र लोक आहेत, ज्यांनी बेकायदेशीररित्या खोटं शपथ पत्र करून जर कोणी प्रमाणपत्र मिळवत असेल तर त्यांच्यावर कारवाई होताना कोणी थांबू शकणार नाही। राहिली गोष्ट की जे कर्मचारी आहे त्यात त्यांची चौकशी करणं, ते दोषी आहे की नाही ते जिल्हाधिकारी बघणार। त्यात त्यांनी समजा कुणाकडून एक्सप्लेनेशन मागितलं असेल। आता अनेक ठिकाणी नाही, सगळ्या ठिकाणी नाही, काही ठिकाणी नायब तहसीलदार न्यायाधीश बसला। आता त्याला तोट्या न्यायाधीश म्हणायचं का? हे तर रद्द झाले। रद्द झाल्यानंतर आता कोणीही सामान्य माणूस कोणीही जर उच्च न्यायालयात गेला आणि यांनी तोट्यागिरी केली अशी ते तथाकथित न्यायाधीशच्या विरुद्ध तक्रार झाली, तो तेरा क्या होगा भैया? जिल्हा आणि मनपा प्रशासनातील या हालचालींवरून स्पष्ट होतं की भाजप या विषयांवर गंभीर आहे। कितीही धमक्या आल्या तरी मी घाबरणार नाही, असं ठाम मत सोमय्या यांनी व्यक्त केलं। समजा ज्यावेळी अर्ज दाखल केलं त्यावेळी त्याच्याकडे कागदपत्र नव्हते, पुरेसे पुरावे नव्हते, म्हणून समजा अमान्य झाले। तर परत ते पुरावे झाल्यावर करू शकतो। एकदा संधी असं नाही, वर्षात 10 वेळा पण मिळू शकतो। देवेंद्र फडणवीस सरकारने फक्त स्पष्टता केली, भाऊ तू इथे जन्माला आलं ना, स्वागत आहे। 50 वर्ष, 60 वर्ष, 64 वर्ष, 44 वर्ष तू होता कुठे त्याची माहिती दे। आणि तुझा रक्ताशी संबंध असलेला एखादा व्यक्तीचं जन्म प्रमाणपत्र दे, आईचं दे, बाबाचं दे, काकाचं दे, मामाचं दे, भावाचं दे, मुलाचं दे, पुतण्याचं दे। हे 2च पॉईंट टाकले। आता
राहिली गोष्ट, हे अमरावती महापालिकेचा बाकी संबंध जिल्ह्याचा आता प्रकारचा हिशोब घेताना मला कोणी थांबवू शकत नाही. कोणी किती धमक्या दिल्या त्याच्याकडे मी बघत नाही. काल मी आज येणार होता म्हणून काल 16 ते 54 रद्द झाले ना. अमरावतीत जन्म प्रमाणपत्र तपासणीच्या प्रकरणात आता राजकीय आणि प्रशासनिक पातळीवर मोठी हालचाल सुरू झाली आहे. किरीट सोमय्यांचे स्फोटक वक्तव्य आणि प्रशासनाला थेट सवाल यामुळे आगामी काळात हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे. पाहावे लागेल पुढील पावले कोणती उचलली जातात.